मत्तय याचा 5वा अध्याय. डोंगरावरले प्रवचन. वचन 1 ते 12. तेव्हा लोक समुदायास पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांस शिकवू लागला की, धन्यवाद जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यांस सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांस पृथ्वीचे वतन मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होते. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांस देवाचे पुत्र म्हणतील. धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव, आता आणि सदा सर्व काळ. आमेन.